मी जायकवाडी, ऐका माझ्या मनातलं. लेखक चंद्रमोहन हंगेकर. वाचनस्वर केदार वाघ. रविवार सकाळची वेळ. उन्ह चढू लागली होती. सूर्याच्या दाहकतेचं दर्शन व्हायला सुरुवात झाली होती. अशा वेळी खरं तर वर्दळ कमी असते, पण आज मात्र त्या पूर्वेकडच्या कोपऱ्यात काही तरुण तरुणींचा कंपू जमून कलकलाट करत होता. कंपू मधल्या एका शायनरनं मोबाईल बाहेर काढला. तिथल्या अतिशय कर्तव्यदक्ष रखवालदारानं त्वरेनं पुढे जात, सर इथे फोटोला, असं वाक्य उच्चारताच तो तरुण वाक्य पूर्ण करत म्हणाला, बंदी आहे. रखवालदार आपली ड्युटी बजावतोय हे लक्षात येताच दुसरा एक जण म्हणाला, तरी काय रे इथे, ही लांब लचक भिंतणी आहे, खड्डा, इथे तर साधं पाणी सुद्धा दिसत नाही. बाहेर पाटीवर लिहिलंय म्हणून आम्ही याला धरण म्हणतो. सगळेच जण मोठा विनोद झाल्यासारखे हसले. रखवालदार ओशाळून मागे सरला. त्या तरुणाचं वाक्य ऐकून मला जरासं वाईट वाटलं. तो म्हणाला त्यात चुकीचं काहीच नव्हतं. मागच्या वर्षी आणि यावर्षी पावसानं ताण दिल्यामुळे पाण्याची वानवा जाणवायला लागली. पर्यटकांना मात्र तरीही धरणात पाणी असावं अशी अपेक्षा असते. त्यांना काय ठाऊक की कधी धरणात पाणी असतं तर कधी शेतकऱ्यांच्या टोळ्या. निसर्गाचा लहरीपणा सगळ्यांना माहिती आहेच, पण निसर्ग एखाद्या भागावर रुसून बसलेला असतो हे क्वचितच पाहायला मिळतं. मराठवाड्यात हे चित्र पूर्वी कायमचंच झालं होतं. तिथला शेतकरी गोदावरी नदीच्या पाण्यावर तुटपुंजी शेती करत दिवस कंठायचा. बळीराजापेक्षाही राज्यकर्ते हवालदिल झाले होते. 1960 साली पाटबंधारे मंत्री म्हणून नियुक्त झालेले शंकररावजी चव्हाण यांनी त्यावेळी एक स्वप्न पाहिलं आणि तिथे एखादं धरण उभारता येईल का याचा शोध घेतला. खरं म्हणजे पैठणला पाणी अडवण्यासाठी एक भली लांब लचक भिंत बांधण्याची आवश्यकता होती. हे काम अशक्यच आहे असं सर्वांचं मत होतं. पण शंकररावजींना शेतकऱ्यांचे हाल दिसत होते. कोरड्या पडलेल्या शेत जमिनी दिसत होत्या आणि हे अवघड आव्हान पेलायचंच असा निश्चय त्यांनी केला आणि 1965ला माझ्या निर्मितीसाठी प्रशासकीय मान्यता मिळवली. हा प्रकल्प जायकुचीवाडी गावात करायचं ठरलं. इथेच माझा जन्म होणार होता आणि म्हणूनच मला नाव मिळालं जायकवाडी प्रकल्प. माझ्या निर्मितीमधला पहिला टप्पा म्हणजे धरणाची बांधणी. मला अजूनही आठवतो तो दिवस. त्या दिवशी भारतवासियांचे सर्वात लाडके पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी आपली महत्त्वाची कामं बाजूला ठेवून मराठवाड्यात एका धरणाची, एका प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवण्यासाठी दिल्लीहून कूच केलं. जय जवान जय किसानची घोषणा देणाऱ्या लाल बहादूर शास्त्रींना शेतकऱ्यांच्या व्यथा जाणवत होत्या. शेतीसाठी पाण्याचं महत्त्व जाणणाऱ्या पंतप्रधानांच्या हस्ते पैठण धरणाचं भूमिपूजन करण्यात आलं. दिवस होता 18 ऑक्टोबर 1965. हीच खरी माझ्या उभारणीची सुरुवात होती. मी म्हणजे पैठण धरण महाराष्ट्रातलं सर्वात जास्त लांबीचं धरण आहे. माझी लांबी साधारण 10 किलोमीटर आणि उंची 37 मीटर इतकी आहे. जास्त लांबीचं धरण बांधणं हे काही सोपं काम नसतं. पण त्यावेळी असलेले अभियंते आणि कर्मचाऱ्यांनी दिवस रात्र एक करून
साधारण 1976च्या सुमारास हे काम पूर्णत्वाला नेलं. धरण पूर्ण करताना अनेक अडचणी आल्या, पण मेहनत आणि इच्छाशक्तीच्या जोरावर साऱ्या अडचणी दूर होत गेल्या. धरण पूर्ण होण्याच्या थोडं आधी म्हणजे 1972-73 मध्ये मराठवाड्यात दुष्काळ पडला होता. तेव्हा मराठवाड्याला भेट द्यायला तत्कालीन पंतप्रधान इंदिराजी गांधी आल्या होत्या. इंदिराजींनी धरणाच्या कामावर येऊन पाहणी केली आणि सर्वांचं भरभरून कौतुकही केलं. माझ्या शिल्पकारांचं कौतुक हा माझ्या दृष्टीनं आनंदाचा क्षण होता. माझ्या उभारणीची सुरुवात तर फारच छान झाली, पण प्रत्येक चांगल्या गोष्टीच्या मागे कोणाचा तरी त्याग असतो. धरणाच्या पाण्याखाली अनेक गावं जाणार हे स्पष्ट झालं होतं. सरकारनं सर्वांच्या पुनर्वसनाची तयारी केली. 118 गावातले 76,280 लोक बाधित झाले. थोडासा विरोधही झाला, पण आपला मराठवाडा सुजलाम सुफलाम होणार हे लक्षात घेऊन बुडिता खालच्या जमिनीवरच्या साऱ्या शेतकऱ्यांनी आपली वडिलोपार्जित असलेली जमीन सोडली. खरं तर या शेतकऱ्यांचा त्याग आणि सीमेवर शहीद होणाऱ्या जवानांचा त्याग यात फार अंतर असेल असं मला वाटत नाही. 1974 साली आपलं घरदार, आपली जमीन सारं सोडून बाहेर पडणाऱ्या शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी होतं. आता नवीन जागी आपलं कसं होणार याची काळजी होती. धरण बांधून पूर्ण होत आलं असताना पाणी अडवण्यासाठी विमोचकांचं बंदीकरण म्हणजे क्लोजिंग द कन्स्ट्रक्शन स्लुइसेस करण्याचं काम सुरू झालं. 23 मे 1974 हा दिवस आठवणीत राहण्याजोगा. त्यावेळी आकाशात काळ्या मेघांनी जमायला सुरुवात केली. वरुण राजानं आपलं रौद्र रूप दाखवायला सुरुवात केली. पाऊस पडू लागल्यावर मजूर बाजूला जाऊन थांबले. कामात अकस्मात खंड पडलेला पाहून सारे अधिकारी, अभियंते, कर्मचारी यांनी पुढे येऊन कामाला सुरुवात केली. हे एक वेगळंच दृश्य होतं. माझ्या उभारणीसाठी सारे जण जीवाचं रान करत होते. प्रसंगी निसर्गावर सुद्धा मात करण्यासाठी सरसावले होते. हे पाहताना माझं मन सुखावलं. धरणाचं काम पूर्ण झालं. आता पाण्याचा थेंबन थेंब अडवला जाणार. पाण्याचा एक मोठा जलाशय होऊन नाथ सागर तयार होणार. मी त्या क्षणाची वाट पाहत होतो. पाण्याचा साठा वाढू लागला तेव्हा अभियंत्यांच्या लक्षात आलं की पाण्याचा वेग जास्त आहे. याच वेगानं पाणी वाढलं तर सारी यंत्रसामग्री पाण्याखाली जाईल. पुन्हा एकदा सारे जण कामाला लागले. 2 दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर ती कोट्यवधी रुपयांची यंत्रसामग्री वाचवण्यात सारे जण यशस्वी झाले. नारायणराव चेरेकर, PL गानू, प्रदीप चिटगोपेकर यांच्यासारखे अनेक अभियंते मला अजूनही आठवतात. त्यांच्यामुळेच माझी उभारणी वेळेत झाली. नाहीतर पाणी साठायला आणखी 2 वर्ष वाट पाहावी लागली असती. माझी म्हणजे पैठण धरणाची निर्मिती म्हणजेच मराठवाड्यासारख्या कोरडवाहू प्रदेशाला दिलेलं नवजीवन आहे. हजारो शेतकऱ्यांच्या डोळ्यातून महाराष्ट्रानं पाहिलेल्या एका सुंदर स्वप्नाची पूर्तता आहे. माझ्या जन्मापासून म्हणजेच
पैठण धरणाच्या निर्मितीपासूनच माझ्यात नवीन गोष्टी अंगभूत होऊ लागल्या. पैठण धरणामुळे जे पाणी अडवलं गेलं किंवा ज्या पाण्याचा साठा केला गेला तो भव्य विशाल जलसागर नाथसागर या नावानं ओळखला जाऊ लागला. आजही नाथसागर पाहिला की लोकांचं मन अगदी भरून येतं. एक भव्य जलसागर पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होऊ लागली. पण मला खरा आनंद होता तो म्हणजे माझ्या कुशीत आता जलचर नाचू लागले होते, खेळू बागडू लागले होते. असंख्य प्रकारचे निरनिराळे मासे नाथसागराच्या पाण्यात सुळकांड्या मारत होते. येणारे पर्यटक सुद्धा एखादी सुवर्णवर्खी मासोळी पाहून आनंदानं बेभान होताना पाहून मलाही खूप बरं वाटू लागलं. जीवो जीवस्य जीवनम. पाण्यातले जलचर टिपून आपली भूक भागवणाऱ्या पांढऱ्या बगळ्यांची माळ इथे हटवून दिसायला लागली. पाणी आल्यामुळे जवळपास झाडाझुडपांची रेलचेल झाली. पाण्यातले छोटे जलचर, वृक्षवल्लीत राहणारे कीटक, वृक्षांवर येणारी टपोरी फळं, या सर्वांवर आपला उदरनिर्वाह करणारे पक्षी नाथसागराच्या अवतीभोवती गोळा होऊ लागले. त्यातच उथळ प्रदेश असल्यामुळे इथे वेगवेगळ्या पाण वनस्पतींचीही वाढ झालेली आहे. काही पक्ष्यांसाठी तर ही पाण वनस्पती म्हणजे जीवन आहे. हेच प्रमुख खाद्य असणारे असंख्य स्थलांतरित पक्षी हजारो मैलांचा प्रवास करून हिवाळ्याच्या सुमारास या नाथसागरावर हजेरी लावू लागले. माझ्या उभारणीला बोलता बोलता 50 वर्ष कशी झाली समजलंच नाही. आज थंडीच्या दिवसात हजारो मैल प्रवास करून येणारे पक्षी हे माझं मोठं भूषण झालंय. खरं तर माझं भूषण आहे असं म्हणण्यापेक्षा आपल्या महाराष्ट्राचं भूषण आहे. पक्षी निरीक्षकांची नाथसागरावर असलेली गर्दी सतत नवा पक्षी दिसेल का हेच शोधत असते. मला बऱ्याच पक्ष्यांची ओळख या पक्षी निरीक्षकांमुळेच झाली आहे. थोडीशी माहिती तुम्हालाही सांगतो. ट्री पिपेट नावाचा एक छोटासा गुलाबी पायांचा पक्षी धावताना दिसतो. अगदी सहज आपल्या हातात येईल असं वाटतं खरं, पण हा पिटुकला चाणाक्ष असतो. आपण जरा जवळ गेलो की उडून जातो. इंडियन स्कायलार्क हाही साधारण चिमणी एवढा भुरकट मातकट रंगाचा पक्षी आकाशात शीळ घालत स्तब्ध राहतो. तसाच फिंच लार्क नावाचा काळ्या पोटाचा रुबाबदार पक्षी पाहिला तर कोणीतरी कोट घालून रुबाबात बसलंय असं वाटतं. हे सारे पक्षी नाथसागराच्या दोन्ही बाजूला असलेल्या माळरानावर सहज पाहायला मिळतात. या छोट्या पक्ष्यांनीच या माळरानाला एक सौंदर्य प्राप्त करून दिलंय. असाच एक छोटासा पण हमखास दिसणारा पक्षी म्हणजे वेडा राघव. याचा रंग हिरवा आणि पाठीवर विटकरी रंगाची पिसं असतात. हा उडणाऱ्या किड्यांची शिकार करतो. किडे पकडताना किड्यांप्रमाणेच वेडावाकडा उडत हा त्यांच्या मागे लागतो. म्हणूनच कदाचित याला वेडा राघव म्हणत असावा. सप्टेंबरच्या सुरुवातीला चास हा पक्षी हिमालयाच्या प्रदेशातून इकडे येतो. या पक्षाची चोच काळपट असते. गळ्याचा रंग तपकिरी आणि पंख निळे असतात. हा पक्षी शुभलक्षणी मानला जातो. पिकांवरचे किडे खाणारा हा पक्षी
शेतकऱ्यांचा खरा मित्र आहे. धरणाच्या भिंती पलीकडे दलदल आहे. त्या दलदलीत पाण्याखालच्या पाणवनस्पती खाणारे पिनटेल बदक पाहायला मिळतं. त्याचा रंग राखाडी असतो. डोकं तपकिरी आणि मानेपर्यंत पांढरे पट्टे असतात. हे पक्षी उत्तर युरोपमधून थव्या थव्यानं येतात आणि या भागात वास्तव्य करतात. नुसतं पक्ष्यांचं वर्णन करण्यात मी मलाच हरवून गेलो. जशी अवस्था माझी तशीच इथे येणाऱ्या प्रत्येकाची होते. पाण्याचा जलसागर, निरनिराळ्या पक्ष्यांची सजावट, हिरव्यागार वृक्षवल्लींनी रंगवलेला या भागाचा कॅनव्हास, अक्षरशः वेड लागावं असं हे सृष्टी सौंदर्य पाहायला लांबून लांबून लोक येतात. पुन्हा पुन्हा येत राहतात. या साऱ्याचा मला अतिशय आनंद होतो. तसाच माझी उभारणी करणाऱ्या नाही, पण येणाऱ्या लोकांमध्ये काही नतद्रष्टही असतात. उगीचच त्या गोजीरवाण्या पक्ष्यांना पकडायचं, त्यांना त्रास द्यायचा हा त्यांचा छंद असतो. दूर देशाहून येणारे पक्षी ही जागा सोडून दुसरीकडे जातात की काय अशी भीती मला सतत वाटत होती. पण 1985 साली आपल्या सरकारनं धरणाच्या जवळपासचा भाग जायकवाडी पक्षी अभयारण्य म्हणून घोषित केला. माझ्या रूपामध्ये, माझ्या वैभवामध्ये आणखी भर पडली. आता असंख्य निरनिराळे पक्षी इथे सैर करत असतात आणि त्यांना पाहायला येणारे पर्यटक सुद्धा. गोदावरी ही दक्षिणेची गंगा मानली जाते. गोदावरी नदी फक्त पाणीच पुरवत नाही, तर महाराष्ट्राच्या सामाजिक, धार्मिक आणि आर्थिक बाबतीतही एक वेगळेपण सिद्ध करते. याच गोदावरी नदीवर माझ्या धरणाची उभारणी झाली. एक धरण पूर्ण झालं की साहजिकच जवळपासच्या गावातल्या शेतकऱ्यांची, गावकऱ्यांची, सामान्य नागरिकांची पाणी मिळावं, समृद्धी यावी अशी अपेक्षा असतेच. जास्तीत जास्त लोकांना पाणी मिळावं यासाठी पैठण धरणाला डावा आणि उजवा असे 2 कालवे काढण्यात आले. उजवा कालवा 132 किलोमीटर लांबीचा आहे, तर डावा कालवा 208 किलोमीटर लांबीचा आहे. मला, माझ्या लोकांना, माझ्या आसपासच्या शेतीला समृद्धता अर्पण करण्यासाठीच हे उजवा आणि डावा असे हात आले. मी माझ्या या हाताने 386 गावांना भरभरून द्यायचा प्रयत्न करतोच आहे. धरणाच्या निर्मितीनंतर खरोखरच मराठवाड्याचा कायापालट सुरू झाला, कारण या भागात ऊसाची शेती सुरू झाली. शेतकऱ्यांच्या घरात सुबत्ता आली. ऊसाच्या शेतीबरोबर साखर कारखाने आले आणि असंख्य बेरोजगार तरुणांना नोकरीचं आकाश समोर दिसू लागलं. या कालव्यांचा उपयोग लक्षात येताच शेतकऱ्यांनी शेतीबरोबरच फळबागा फुलवल्या. शेतीला जोडधंदा म्हणून बऱ्याच जणांनी दुग्ध व्यवसाय सुरू केला. दुधाच्या संकलनासाठी सहकारी सोसायट्या निघाल्या. सहकार तत्वाला आणखी एक नवा जोम मिळाला. माझ्या या हाताने सुमारे 1,87,000 हेक्टर जमीन ओलिताखाली आणली. माझं मन प्रसन्नतेनं फुलून आलं. पांढरं सोनं म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कापसाची लयलूट होऊ लागली. वस्त्रोद्योगाला नवी चालना मिळाली. सहकारी तत्वावर चालणारे नवे उद्योग उदयाला आले.
सहकार चळवळीला नवं बाळकडू मिळालं. अनेक वर्ष मागासलेला भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या भागात विकासाची पावलं पडायला लागली. आज जर तुम्ही पाहिलं तर हा भाग नवनव्या उद्योगधंद्यांनी गजबजलेला आहे, समृद्ध झालेला आहे. हेच माझ्या उभारणीचं खरं फळ आहे. प्रत्येक माणसाचा जसा आधी भौतिक आणि नंतर व्यक्तिमत्वाचा विकास होत असतो, तसंच काहीसं माझं होऊ लागलं. आता वेगवेगळ्या पैलूंनी माझा विकास झालाय. बहुसंख्य धरणांच्या पायथ्याशी वीज निर्मिती केंद्र असतात. माझ्याही प्रकल्पातला भाग म्हणून 12 मेगावॉटचं वीज निर्मिती केंद्र सुरू झालंय. शेतीसाठी, कारखान्यांसाठी ही वीज वापरली जाते. वीज निर्मिती केंद्र उभारताना लागणारी रिव्हर्सिबल टर्बाईन ही यंत्रसामग्री जपानमधून आणावी लागली. नंतरच्या काळात ती आपल्याच देशात निर्माण होऊ लागली. माझ्या पाण्यातून आता जवळजवळ 30 लाख लोकांची पिण्याच्या पाण्याची सोय झाली आहे. अनेक गावांच्या पाणी योजनांना मी पाणी पुरवठा करतो. शहराजवळच्या औद्योगिक क्षेत्राला माझंच पाणी वापरलं जातं. अनेक लोक या उद्योगांवर उपजीविका करतायत. धरणाच्या निर्मितीसाठी जशी यंत्रसामग्री लागते, तशीच धरणाच्या दैनंदिन कामांसाठी सुद्धा लागते. धरणाच्या पाण्याचं नियंत्रण करणारे दरवाजे पाण्याखाली असतात. त्यांची सतत काळजी घ्यावी लागते. गंज, मोडतोड यापासून त्यांचं रक्षण करावं लागतं. त्यांच्यावर लक्ष ठेवावं लागतं. इथले सारे अधिकारी आणि तांत्रिक विभागातले लोक हे काम फारच लक्षपूर्वक करत असतात. हे सारं काम मान्सून सुरू होण्यापूर्वी करावं लागतं. माझ्या आठवणीप्रमाणे दरवर्षी हे काम प्रामाणिकपणे केलं जातं. प्रतिवर्षी केलेल्या देखभालीमुळेच आज इतकी वर्ष धरणाचं काम व्यवस्थित सुरू आहे. मी आधीच सांगितल्याप्रमाणे धरणाच्या उभारणीमुळे एक मोठा जलसागर तयार झाला. मानवतेचे महासागर असलेल्या संत एकनाथांचं नाव देऊन या जलसागराचं नामकरण नाथसागर असं करण्यात आलं. माझ्या उभारणीला एका अनामिक पावित्र्याचा स्पर्श झाल्यासारखं वाटलं. नाथसागरातल्या पाण्याचा उपयोग करून पर्यटकांसाठी 310 एकरमध्ये एक मनोहारी उद्यान निर्माण करण्याचं ठरत होतं. मला आजही आठवतंय. संपूर्ण महाराष्ट्र संत ज्ञानेश्वरांच्या 700व्या जयंतीचं वर्ष साजरं करत असतानाच उद्यानाची मुहूर्तमेढ रोवली गेली आणि त्याचं नामकरण झालं संत ज्ञानेश्वर उद्यान. संत ज्ञानेश्वरांचं नाव आणि त्याला नाथसागराची साथ, मग काय बोलायलाच नको. बघता बघता उद्यान फुलत गेलं. नव्या नव्या कल्पनांची त्यात भर पडत गेली. म्हैसूरच्या वृंदावन गार्डनच्या धर्तीवर ज्ञानेश्वर उद्यान तयार झालं. मनाला मोहून टाकणारी रंगीबेरंगी फुलं, हिरव्यागार हिरवळीचे गालिचे आणि आनंद फुलवणारी कारंजी, हे सारं काही पर्यटकांना मोहून टाकणार आहे. ज्ञानेश्वर उद्यान पाहायला दूरदूरून लोक येत असतात आणि आनंदाच्या आठवणी बरोबर घेऊन जातात. ज्ञानेश्वर उद्यान हा माझ्याचसाठी निर्मिलेला एक सुंदर दागिना आहे. खरोखर माझ्या निर्मितीत आणि सौंदर्य वाढीत भर घालणाऱ्या टिपरे या अभियंत्याला माझं नमन.
माझ्या निर्मितीतल्या प्रत्येक टप्प्याला संत समागमाचा स्पर्श झालाय. मुळात हा प्रकल्प पैठण जवळच्या जायकवाडी इथे होणार होता, पण नाथांचं जन्मस्थान संतनगरी पैठण धरणाच्या पाण्याखाली जाण्याची शक्यता निर्माण झाली. त्यामुळे धरणाची जागा बदलली, पण प्रकल्पाचं नाव जायकवाडीच राहिलं. संत ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत यांचा निवास याच परिसरातल्या आपेगाव या गावात होता. नवनाथांचा पदस्पर्श या भूमीला झाल्यामुळे ही भूमी पावन झाली. कदाचित माझा हा उत्कर्ष त्यांच्याच आशीर्वादाचं फळ असेल. पैठण धरण, नाथसागर तलाव, ज्ञानेश्वर उद्यान, जायकवाडी पक्षी अभयारण्य, कारखाने आणि शेती यांच्यासाठी वीज प्रकल्प, अशा अनेक गोष्टी अंगभूत झाल्यामुळे माझा मोठेपणा वाढतोच आहे. आता तर भारताच्या कानाकोपऱ्यात माझं नाव झालंय. माझा आनंद दिवसागणिक वाढतोय. पण या साऱ्याच्या पाठीमागे सरकारचं पाठबळ आहे. असंख्य अभियंत्यांचे अविरत कष्ट आहेत आणि शेतकऱ्यांचे आशीर्वाद आहे. माझ्या निर्मितीतला दुसरा टप्पा म्हणजेच माजलगाव नजीक उभारलेलं माजलगाव धरण. हे धरण म्हणजे माती आणि दगड यांच्या बांधकामाचा उत्तम नमुना आहे. माझ्या उजव्या कालव्यातून सोडलेलं पाणी शेतीला भिजवत आणि शेतकऱ्यांचा उत्कर्ष करत याच धरणात पोचतं. जायकवाडी प्रकल्पामुळे दुष्काळ नाहीसा होऊन मराठवाडा हिरवागार आणि समृद्ध झाला, असं वाक्य प्रत्येकाच्या तोंडी असतं. आणि असं काही ऐकलं की माझं मन भरून येतं आणि माझी उभारणी सार्थकी लागली असं जाणवतं. शेवटी एकच सांगावंसं वाटतं, माझ्या उभारणीनं मराठवाड्याचा कायापालट झाला. अशीच हरित क्रांती जागोजागी व्हायला हवी. आपला देश सुजलाम सुफलाम व्हायला हवा. पाणी ही निसर्गाची संपत्ती आहे. पाण्याचा अपव्यय टाळायला हवा. आज प्रत्येक राज्य, प्रत्येक विभाग आपल्या पाण्यावर अधिकार सांगतोय. हे सर्वांनी थांबवायला हवं. असलेला साठा जर कमी असेल तर सर्वांनी वाटून घ्यायला हवा. आज तुमच्याकडे असेल तर उद्या माझ्याकडे असेल. ज्याच्याकडे आहे त्यानं मुक्त हस्तानं दुसऱ्याला द्यावं. स्वार्थाचा मार्ग सोडून समृद्धीकडे वाटचाल करणं हेच सर्वात उत्तम. एक सांगू का, माझ्या उभारणीसाठी जो खर्च आला त्यापेक्षा कितीतरी जास्त शेतीचं उत्पन्न आणि विजेचं उत्पन्न आतापर्यंत मिळालंय. एकंदरीतच काय, शेतकऱ्यांचं जीवन समृद्ध आणि भरभराटीचं तर झालंच, पण त्यांच्या मुलाबाळांचीही भरभराट झाली. उत्तम शिक्षण मिळालं. एका पाण्यामुळे पहा किती क्रांती घडली. खरं म्हणजे मी काहीच केलं नाही. निसर्गानं मला पाणी दिलं आणि मी ते मुक्त हस्तानं वेळोवेळी सर्वांना दिलं. जलसंपत्तीचं रूपांतर धनसंपदेमध्ये करण्याची किमया माझ्या शेतकरी बांधवांचीच बरं का. कारण त्यांचा घाम या मातीमध्ये आणि पाण्यामध्ये मिसळल्याशिवाय समृद्धीची कणसं कशी बरं येतील. म्हणूनच सांगतो, माझ्याकडे पाणी जरी कमी असलं तरी रागावू नका, भांडू नका. साऱ्या शेतकऱ्यांना एकच कळकळीची विनंती, कमी पाणी वापरून जास्त पिकं घ्या. ठिबकनं पाणी घ्या.
ऊसासाठी सुद्धा ठिबक पद्धतच वापरा. साऱ्यांनी आळीपाळीनं वाटून पाणी घ्या. आणि हो, माझी देखभाल करणाऱ्या अभियंत्यांना, जलसंपदा तुमच्या दारापर्यंत आणणाऱ्या या कर्मचाऱ्यांना सहकार्य करा. माझे कालवे, चाऱ्या स्वच्छ ठेवा, त्यात कचरा टाकू नका. पिढ्यानपिढ्या तुमची भरभराट आणि समृद्धी व्हावी, हीच माझी इच्छा आहे. तुमची साथ असेल तर माझंही आयुष्य वाढणार आहे. मग द्याल ना मला साथ? निसर्गाची अशी ही किमया पाहून तुम्ही आश्चर्यचकित होता. जरा जायकवाडी प्रकल्पाला भेट द्या. निसर्गाला साथीला घेऊन मानवानं घडवलेला चमत्कार तरी पहा. माझ्या वाढदिवसाला म्हणजे 24 फेब्रुवारीला तर नक्की या. मी तुमची वाट पाहतोय.